नरेंद्र मोदींनी नारा दिला, आत्मनिर्भर भारत, सशक्त भारत। सध्या जे सामरिक सामर्थ्य आपण पाहतोय, या संपूर्ण सामरिक सामर्थ्यामध्ये आत्मनिर्भर भारत या नाऱ्याचा किती फायदा झाला गेल्या काही वर्षात? नक्कीच, म्हणजे या वर्षीच्या रिपब्लिक डे परेडची जी थीम आहे विकसित भारत आहे, आणि त्या विकसित भारतामध्ये आत्मनिर्भर भारत याचा अत्यंत महत्वाचा रोल त्या ठिकाणी राहिलेला आहे। आणि आजच्या रिपब्लिक डे परेड हा पहिले जर तुम्ही 11 जे मेकॅनाइज्ड कॉलम्स आहेत त्यांचं जर पथसंचलन त्या ठिकाणी पाहिलं असेल, तर या पथसंचलनामध्ये मॅक्सिमम जे कॉम्पोनंट आहेत ते आत्मनिर्भर भारतचा प्रॉडक्ट असणार आहे त्या ठिकाणी। त्याहून महत्वाची गोष्ट, आपल्याकडे तर वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचं निर्माण होतंय ज्याच्या माध्यमातून आपली संरक्षण सिद्धता वाढतीये, पण त्याहून महत्वाचं माझ्या मते की मागच्या काही काळामध्ये आणि भविष्यामध्ये आपल्या देशाच्या सुरक्षिततेला जो खतरा निर्माण करू शकतो त्यांना एक प्रकारे मेसेज देण्याचा प्रयत्न आहे। हे मी का म्हणतो, सुरुवातीला जे आहे आपण T-90 भीष्म हे जे आहे टँक त्या ठिकाणी पाहिला, नाग अँटी टँक गाइडेड मिसाइल्स आपण त्या ठिकाणी पाहिले, पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर्स आपण त्या ठिकाणी पाहिले, ड्रोन जॅमर आपण त्या ठिकाणी पाहिले, त्याचबरोबर MR-SAM म्हणजे मीडियम रेंज सरफेस टू एअर मिसाइल्स पाहिले। या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून एक प्रकारे आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या चायनाला सरळ मेसेज देतोय की हाय अल्टिट्यूड वॉरफेअर मध्ये, माउंटन वॉरफेअर मध्ये, पर्वतीय युद्धामध्ये आमच्याशी पंगा घेण्याचा प्रयत्न चायनानं करू नये, आणि त्याचंच एक प्रकारे प्रदर्शन या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या इक्विपमेंट्सच्या माध्यमातून, मेकॅनाइज्ड कॉलम्सच्या माध्यमातून आपल्याला या रिपब्लिक डे परेडमध्ये झालेलं त्या ठिकाणी दिसतंय। हा पहिला कॉम्पोनंट होता ज्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मेकॅनाइज्ड कॉलम्स त्या ठिकाणी दिसले। आता यानंतर जे आहे पदलालित्य, आपल्याला अतिशय सुंदर असं पदलालित्य या वेगवेगळ्या प्रकारच्या कंटिंजेंटचं त्या ठिकाणी पाहायला मिळेल, ज्यामध्ये मुख्यतः महिलांचा समावेश असणार आहे। ट्राय सर्व्हिसेस कंटिंजेंट आपण ज्याला म्हणतो, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या तिन्ही दलांच्या ज्या महिला आहेत त्या एकत्रितरित्या तशा प्रकारचं ट्राय सर्व्हिसेस कंटिंजेंट आपल्याकडे येईल। आर्म्ड फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेसचं सगळ्यात पहिल्यांदा रिपब्लिक डे परेडमध्ये समावेश असणारं ते सुद्धा कंटिंजेंट जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी दिसेल, आणि वेगवेगळ्या प्रकारचे इन्फंट्री रेजिमेंट्स, त्याचबरोबर CAPF सेंट्रली आर्म्ड पोलीस फोर्सेसची जे आहेत कंटिंजेंट अलॉंग विथ देअर बँड्स हे सुद्धा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आता त्या ठिकाणी पाहायला मिळतील। एकूणच आपण हे सगळे जे सुरुवातीच्या 11 वेगवेगळ्या प्रकारचे जे कंटिंजेंट आले त्यामध्ये मुख्यतः भारताचं सामरिक सामर्थ्य दाखवण्याचा प्रयत्न केला। मुख्यतः यातले मॅक्सिमम DRDOच्या प्रयत्नामधून, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या भारतीय पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगच्या माध्यमातून तयार झालेल्या या सगळ्या गोष्टी होत्या, आणि खऱ्या अर्थानं भारत विकसित होतोय, खऱ्या अर्थानं भारत इमर्जिंग सुपर पॉवर होतोय, हेच या सगळ्या दृष्ट्यांवरून आपल्याला स्पष्टपणे दिसतं। एक फक्त मुद्दा तुमच्या समोर मी जरूर या ठिकाणी ठेवू इच्छितो की आत्मनिर्भर भारतची जरी सुरुवात आपण मागच्या काही दशकांमध्ये, मागच्या ऑलमोस्ट 2 दशकांमध्ये आपण सुरू केली असली तरी सुद्धा मागच्या काही वर्षांमध्ये या आत्मनिर्भर भारतला गती आली, आणि त्याचाच परिणाम म्हणून की काय, मागच्या एका वर्षामध्ये आतापर्यंत भारत जो आहे तो इम्पोर्टर होता तो एक प्रकारे एक्सपोर्टर झालेला आहे। म्हणजे 16,000 करोडचे जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे इक्विपमेंट्स आपण बाहेरच्या देशांना विकलेले आहेत। म्हणजे आत्मनिर्भर भारतची ही एक प्रकारे पोचपावती आहे असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये। आणि जसं मी म्हटलं, आता वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत पथसंचलन करण्यासाठी जे कंटिंजेंट आहेत ते आपल्याला येणार आहेत। सर्वात पहिल्यांदा मद्रास रेजिमेंट, सर्वात जुनं भारतीय फौजमधलं, भारतीय लष्करातलं सर्वात जुनं इन्फंट्री रेजिमेंट म्हणून मद्रास रेजिमेंटची त्या ठिकाणी ओळख आहे, आणि वेगवेगळ्या या इन्फंट्री रेजिमेंटचा जो एक प्रकारे युद्ध घोष असतो त्या युद्ध घोषाच्या माध्यमातून त्यांच्या सैनिकांना एक प्रकारे स्फूर्ती येत असते आणि ते दुश्मनावर तुटून पडत असतात। या मद्रास रेजिमेंटचा जो युद्ध घोष आहे, वॉर क्राय आहे, तो म्हणजे ओ मद्रासी आदी कोलू, म्हणजे ए मद्रासी तू जे आहे दुश्मनावर तुटून पड आणि त्या दुश्मनाचा खात्मा कर, अशा प्रकारच्या युद्ध घोषासहित आपल्या समोर जे आहे त्या ठिकाणी मद्रास रेजिमेंट जे आहे येऊन गेलेलं आहे। आणि या मद्रास रेजिमेंटच्या नंतर आपल्या समोर जे येणार आहे, तर थोडंसं थांबवते आपण, मद्रास रेजिमेंटचं जे संचलन आहे ते सध्या पाहतोय।